नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 17 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत इंडियाज प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025 यामध्ये भारताचे स्थान काय आहे? भारतातील पहिला नदी टर्मिनल कुठे उद्घाटन करण्यात आलेला आहे? ब्रह्मशिरा सराव 2025 हा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? 24व्या आंतरराष्ट्रीय आशियाई तिरंदाजी स्पर्धा 2025 ही कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? आणि आंतरराष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन परिषद ही कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. बिरसा मुंडा यांच्या उठावाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उलगुलान. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बिरसा मुंडा यांच्याविषयी सविस्तरपणे जाणून घेतलेलं आहे. कारण त्यांची हे सध्या 150वे जयंती वर्ष आहे. त्यामुळे आपल्याला आगामी परीक्षांमध्ये त्यांच्याबद्दल विविध अंगाने माहिती विचारली जाऊ शकते. त्यांचे कोणतेही उठाव असतील किंवा त्यांचे एकूण कारकीर्द असेल, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे याबाबत ऑलरेडी चर्चा केलेली आहे. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 17 नोव्हेंबर 1921 प्रिन्स ऑफ वेल्स हे भारत भेटीवर आलेले होते आणि ते भारत भेटीवर आलेले होते. त्यामुळे हा दिवस हा निषेध दिवस म्हणून त्यावेळी पाळण्यात आलेला होता. त्यामुळे लक्षात ठेवा 17 नोव्हेंबर 1921 प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीवर. 17 नोव्हेंबर 1928 स्वातंत्र्य सेनानी पंजाब केसरी लाला लजपत राय यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. 17 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन तसेच आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून देखील ओळखला जातो. त्यामुळे आजचे दिन विशेष अतिशय महत्त्वाचे आहेत. आपण आता त्याबद्दल माहिती घेतलेली आहे. आता आपण आपल्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. इंडियाज प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये भारताचे स्थान काय आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 159, पर्याय क्रमांक 2 151, पर्याय क्रमांक 3 161 आणि पर्याय क्रमांक 4 180. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 151. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकताच 16 नोव्हेंबर या दिवशी नॅशनल प्रेस डे म्हणजेच कालचा दिवस हा नॅशनल प्रेस डे होता. आपण त्याबद्दल देखील माहिती पाहिलेली आहे. नॅशनल प्रेस डे या निमित्त वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. 16 नोव्हेंबर या दिवशी नॅशनल प्रेस डे का साजरा केला जातो? कारण 1966 मध्ये 16 नोव्हेंबर 1966 या दिवशी प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच पी-सी-आयची स्थापना झालेली होती आणि त्या दिवसाचं औचित्य साधून 16 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये नॅशनल प्रेस डे म्हणून साजरा केला जातो. तर याच निमित्ताने आपण ग्लोबल प्रेस फ्रीडम इंडेक्स पाहणार आहोत. रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्सने प्रकाशित केलेल्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये नॉर्वे, इस्टोनिया आणि नेदरलँड हे 3 देश अगदी वरच्या क्रमांकावर आहेत. बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही ते पाहू शकता. पहिल्या क्रमांकावर आहे नॉर्वे, त्यानंतर 20व्या क्रमांकावर आहे युनायटेड किंगडम, 29व्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलिया, 52व्या क्रमांकावर आहे घाना, 57व्या क्रमांकावर आहे युनायटेड स्टेट्स, 62व्या क्रमांकावर आहे युक्रेन, 66व्या क्रमांकावर आहे जपान, 85व्या क्रमांकावर आहे थायलंड, त्यानंतर 90व्या क्रमांकावर आहे नेपाळ, 112व्या क्रमांकावर आहे इस्रायल, 127व्या क्रमांकावर आहे इंडोनेशिया, 139व्या क्रमांकावर आहे श्रीलंका, 149व्या क्रमांकावर आहे बांगलादेश. त्यानंतर 151व्या क्रमांकावर आपला भारत, 158व्या क्रमांकावर पाकिस्तान, 164व्या क्रमांकावर UAE, 171व्या क्रमांकावर रशिया, 175व्या क्रमांकावर अफगाणिस्तान, 178व्या क्रमांकावर चायना आणि सर्वात शेवटला म्हणजेच इरिट्रिया हा देश 180व्या क्रमांकावर आहे. तर हे प्रेस फ्रीडम इंडेक्स आपल्याला कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. अगदी सर्वच देशांचे नाही, परंतु टॉपला कोण आहे? तर पहिल्या क्रमांकावर आहे नॉर्वे. भारताचा क्रमांक आहे 151. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपले जे काही स्थान होते ते मागील वर्षांच्या तुलनेमध्ये हे सुधारलेले आहे. म्हणजे 2023 मध्ये आपण 161व्या क्रमांकावर होतो, 2024 मध्ये 159व्या क्रमांकावर आणि आता 180 देशांपैकी 151व्या क्रमांकावर आपण यावर्षी आहोत. परंतु तरीही हे आपला जो काही इंडेक्स आहे तो व्हेरी सीरियस या गटामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला अजून खूप मोठ्या प्रगतीची आवश्यकता आहे. आणि इतर अनेक देशांमध्ये देखील प्रेस फ्रीडम खूप गंभीर पातळीवर आहेत. ज्यामध्ये नॉर्थ कोरिया, चीन अशा इतर देशांचा समावेश आहे. एक विशेष बाब म्हणजे पाहायची झाली तर भारताच्या वर हे बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ असे भारताचे शेजारील देश आहेत. म्हणजे या इंडेक्सवर पण कितपत आपण भरोसा ठेवावा हा देखील प्रश्नच आहे. कारण आपल्याला माहिती आहे की बांगलादेशमध्ये कशी परिस्थिती आहे, श्रीलंकेमध्ये कशी परिस्थिती आहे आणि नेपाळमध्ये कशी परिस्थिती आहे. तर तेथील प्रेस
हे भारतापेक्षा जास्त चांगले आहेत, असा हा इंडेक्स दर्शवतो. त्यामुळे आपण याबद्दल किती सीरियस असावं, हे देखील एक चर्चेचा विषय आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. भारतातील पहिला नदी टर्मिनल कुठे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 कोलकाता, पर्याय क्रमांक 2 पाटणा, पर्याय क्रमांक 3 गुवाहाटी आणि पर्याय क्रमांक 4 इम्फाळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुवाहाटी. तर गुवाहाटीमध्ये नुकताच भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. हे ठिकाण आहे गुवाहाटी, आसाम या ठिकाणी. हे उद्घाटन केलेले आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 7 नोव्हेंबर 2025ला याचे उद्घाटन करण्यात आलेले होते. गुवाहाटी गेटवे टर्मिनल अँड जेट्टी असे याचे नाव आहे. हा टर्मिनल ब्रह्मपुत्र नदीच्या काठी वसलेला असा पहिला टर्मिनल आहे. नदी आहे ब्रह्मपुत्रा. प्रकल्पाची किंमत आहे सुमारे 304.95 करोड. त्यामुळे लक्षात घ्या, भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचं उद्घाटन हे कुठे आहे? तर गुवाहाटी या ठिकाणी. आणि कोणत्या नदीवर आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीवर. प्रश्न क्रमांक 3. ब्रह्मशिरा सराव 2025 हा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 कर्नाटक, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 गुजरात आणि पर्याय क्रमांक 4 केरळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुजरात. तर नुकताच ब्रह्मशिरा सराव 2025 हा पार पडला आहे. त्रिसेवा सराव त्रिशूल अंतर्गत हा सराव आयोजित करण्यात आलेला होता आणि या सरावाचे ठिकाण होते गुजरात. 11 ते 13 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये हा सराव पार पडलेला आहे. सेना, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल आणि सीमा सुरक्षा बल म्हणजे BSF यांचा नागरी प्रशासनासह हा सहभाग होता. विद्यार्थी मित्रांनो, आपण रोज प्रत्येक व्हिडिओमध्ये किमान एक तरी अशा सरावाबद्दल माहिती पाहत आहोत. कारण सध्या इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स, इंडियन नेव्ही या सर्वांमार्फत कोणता ना कोणता सराव सध्या आयोजित केला जात आहे. त्यामुळेच आपल्याला सध्या एक एक प्रकारचं आपण याबद्दल अलर्ट राहू शकतो. कारण संपूर्ण जगभरामध्येच युद्धजन्य परिस्थिती आहे आणि याच अनुषंगाने भारतीय आर्मीची जी काही आपण तयारी म्हणू शकतो, ती या सरावातून दिसून येते. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने देखील हे विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे ब्रह्मशिरा सराव 2025 गुजरात या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 4. 24वी आशियाई तिरंदाजी स्पर्धा 2025 ही कुठे आयोजित करण्यात आलेली होती? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 ढाका, पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली, पर्याय क्रमांक 3 काठमांडू आणि पर्याय क्रमांक 4 टोकियो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ढाका. 24वी आशियाई तिरंदाजी स्पर्धा या नुकत्याच पार पडलेल्या आहेत. 24व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारताला जवळपास 5 पदके देखील भेटलेली आहेत. याचे आयोजन केले होते ढाका, बांगलादेश या ठिकाणी. 8 ते 14 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. भारताने यंदाच्या स्पर्धेमध्ये एकूण 10 पदके, ज्यामध्ये 6 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य जिंकलेले आहे. पदक तालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. आणि बाजूच्या चित्रामध्ये पाहू शकता, ज्योतिसुरेखा वेन्नम, प्रतिका प्रदीप आणि दीपशिखा या तिघींनीही गोल्ड मेडल आपल्याला मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात असले पाहिजे की 24व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धा या ढाका, बांगलादेश या ठिकाणी झालेल्या होत्या आणि भारत या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. आंतरराष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन परिषद म्हणजे ICGH 2025 ही कुठे आयोजित झालेली होती? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 जयपूर, पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली आणि पर्याय क्रमांक 4 बेंगळुरू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली. तर नुकतेच ग्रीन हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषद ही भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. 11 ते 12 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, हरदीप सिंग पुरी आणि जितेंद्र सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडलेली आहे. याची थीम होती ग्रीन हायड्रोजन पॉवरिंग अ सस्टेनेबल फ्युचर. या परिषदेचा उद्देश होता हरित हायड्रोजन उत्पादन, त्याच्या रचनात्मक मूल्य साखळी, पर्यावरणीय तंत्रज्ञान आणि जागतिक सहकार्य वाढवणे. त्यामुळे लक्षात घ्या, 3rd इंटरनॅशनल कॉन्फरन्स ग्रीन हायड्रोजन ही कुठे आयोजित करण्यात आली होती? तर भारत मंडपम न्यू दिल्ली या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी होत्या. याच चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे: बिरसा मुंडा यांच्या उठावाला कोणत्या नावाने ओळखले जाते? ॲक्च्युली हा प्रश्न आपण ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर आपल्याला माहितीच आहे. तरीही तुम्ही सर्वांनी आता या कमेंटमध्ये या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.